गाजराचा हलवा खायला आवडतो पण किसायला कंटाळा येतो. तर न किसता टेस्ट आणि टेक्स्चरमध्ये कॉम्प्रोमाइज न करता सोप्या पद्धतीने हलवा बनवण्यासाठी मी अर्धा किलो गाजर धुवून पील करून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेते आणि हे तुकडे एका चॉपरमध्ये आपण जे रेग्युलर चॉपर वापरतो त्या चॉपरमध्ये टाकून त्याला चॉप करून घ्यायचे. तर मी असं चॉपरमध्ये टाकून त्याला बारीक चॉप करून घेते. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर अगदी जसं आपण किसून घेतो गाजर तसंच त्याचं टेक्स्चर झालेलं आहे. तर आता आता हे चॉप केलेलं गाजर आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर अर्धा किलो गाजरसाठी मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. तुमच्याकडे जसं गोड खाल्ल्या जाते तसं तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकतात. 1 कप दूध मलईसोबत घेतलेलं आहे. तर हे सगळं मिश्रण एकत्र करून कुकरचं झाकण लावून त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर अशा ह्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. 10 मिनिट गॅस बंद करून त्याला 10 मिनिट रेस्ट करून मी आता कुकर काढलेला आहे आणि किती मस्त आपलं हलव्याचा गाजर शिजलेला आहे. तर हा हलवा एका नॉनस्टिक पॅनमध्ये ट्रान्सफर करून घेऊन त्याच्यामधलं दूध आटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे. फुल गॅसवरती सतत हलवत त्याच्यातलं आपल्याला दूध आटवून घ्यायचे. तर बघू शकता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. तर इकडे आपले ड्रायफ्रूट्स आपण चॉप करून घेऊ. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. माझ्याकडे काजू बदाम होते म्हणून मी ते टाकत आहे. नाही टाकलं तरी हलवा खूप छान लागतो. तर असे काजू बदाम मी फ्रीजमध्ये ठेवून घेतले होते ज्याने ते कट करायला सोपे जातात. तर सोबतच मी 8-10 वेलची पण घेतलेली आहे. तर वेलचीसुद्धा मी सोलून घेते. तर हलव्यातलं दूध मस्त आटलेलं आहे. तर गॅसवर एकीकडे आपण पॅन ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकून जे ड्रायफ्रूट्स आपण कट केले होते ते ड्रायफ्रूट्स आपण त्यामध्ये तळून घेणार आहोत. तर ड्रायफ्रूट्स झालेले आहेत आणि आपला हलवासुद्धा झालेला आहे. पूर्ण हलव्यातलं दूध आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे. तर मी 100 ग्राम खवा घेतलेला आहे. खवा हा आपल्याला गॅस बंद करूनच टाकायचं आहे, नाहीतर त्याचं तूप सुटेल. तर असं खवा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि इलायचीची पूड टाकून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त ज्युसी आणि दाणेदार हलवा झालेला आहे. न किसता आपण हा हलवा बनवलेला आहे असं वाटतच नाही आहे. तर रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली फीडबॅकमध्ये मला नक्कीच सांगा.